नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते. करून बघा. तुमच्या कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करते. आजची रेसिपी आहे मूग डाळीमध्ये मी बनवणार आहे दुधी भोपळा. एक ताजा छोट्या साईजचा दुधी मी इथे कापून घेतलेला आहे. कोवळ्या बिया ह्याच्यामध्ये अशाच ठेवलेल्या आहेत आणि एक वाटी मी कुकरला एक वाटी कुकरला मूग डाळ शिजून घेतलेली आहे. फक्त एक शिट्टी घेतलेली आहे. 5 मिनिटांमध्ये आपण गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. 2 टीस्पून मी घातलेलं आहे तेल. तेल व्यवस्थित गरम करायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी मी घालते जिरं. 8-10 मी घातलेले आहेत कढीपत्त्याची पानं. चिमटीवर घालायचं आहे हिंग. अर्धा टीस्पून पेक्षा कमी म्हणजे 2 चिमटे इथे घेतलेली मी हळद. थोडीशी घालायची आहे कोथिंबीर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. आणि अर्धा टीस्पून घातलेले आहे लाल मिरची पावडर. दुधी घालायचं आहे. दुधीचे मी एकदम बारीक इथे तुकडे केलेले नाहीत, साधारण मोठे मोठेच ठेवलेले आहे. दुधीला व्यवस्थित पाणी सुटतं. फुल गॅसवरती दुधी परतवायची नाही, कमी गॅसवरतीच ठेवून आणि आपल्याला याच्यावरती 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे. दुधीला मस्त पाणी सुटलेले. या पाण्यामध्ये दुधीला 1 ते 2 मिनिट आपण वाफ दिलेली आहे. एक छोटी वाटीभर फक्त ही डाळ आहे. एवढीच आपल्याला एकच शिटी फक्त डाळीची घ्यायची, जास्त गाळ डाळ करायची नाही. ह्याच पद्धतीने आपल्याला डाळ शिजलेली पाहिजे. गरम पाणी मी घालते. चवीपुरतं मीठ घालून एक खळखळून उकळी आपल्याला या दुधीला घ्यायची आहे. खूप जास्त ह्याला शिजवायची गरज नाही. 2 मिनिट आपण मस्त पॅक झाकण ठेवून आणि वाफ दिलेली आहे. यापेक्षा जास्त दुधी शिजवण्याची गरज नाही. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे. दुधी डाळ भोपळा आपला तयार झालेला आहे. तर या पद्धतीने नक्की करून बघा. दुधी भोपळा तयार झालेला आहे. आता चपात्या करायच्या आहेत. त्यासाठी एक 15 ते 20 मिनिटं मी आधी पीठ व्यवस्थित मळून ठेवलेलं आहे. लोखंडी तवा आहे. थोडस तेल मी तव्याला लावलेलं आहे.
आजची दुधी भोपळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा। रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम रंजना चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते, जरूर करून बघा। माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट मी दिलेली आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता। कारल्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे। खूप रसरशीत हे कारले होतात, एकही थेंब पाणी न घालता ही कारली फ्राय केलेली आहे आणि कडूपणा ह्यातला कुठलाही न घालवता ही कारली अतिशय छान प्रकारे होतात। तर संपूर्ण रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे, बघू शकता। परत भेटूया अशीच एका छानशा हेल्दी रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।